मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. डॉक्टर तुमच्या घरी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओत आलेले आहे डॉक्टर हितेश आर सिंघवी सर. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि सर, अर्थातच आज आपल्याला कर्करोगाविषयी मार्गदर्शन करणार आहेतच, पण त्या मार्गदर्शनाआधी अगदी थोडक्यात त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. डॉक्टर हितेश आर सिंघवी हे कन्सल्टंट हेड अँड नेक कॅन्सर सर्जन आहेत. किम्स हॉस्पिटल ठाणे येथे ते कार्यरत असतात. सोबतच मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते पूर्वी कार्यरत होते. इंडियन जर्नल ऑफ कॅन्सरचे ते सेक्शन एडिटर आहेत. ROCH फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. सोबतच टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ते माजी फेलो होते आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा USA मध्ये ते माजी संशोधक सहयोगी म्हणून कार्यरत होते. आणि त्यांचं एकूणच योगदान प्रचंड आहे, त्यामुळे त्यांना खूप पुरस्कार प्राप्त झाले. त्यातले अगदी काही थोडक्यात पुरस्कार सांगतो. ओरल सर्जरीमधील उत्कृष्टतेसाठी त्यांना IDAचा 2024चा चरक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सोबतच आनंद ट्रस्ट ठाण्याकडनं 2022चा चैत्र नवरत्न पुरस्कार आणि एशनो सोल दक्षिण कोरियामधलं तिथे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अनुदान सुद्धा मिळालेलं आहे. सर्वोत्कृष्ट शोधनिबंध त्यांचा ठरला FHNO मध्ये 2017ला. त्याचा विषय होता विविध पुनर्बांधणीच्या संदर्भात ओरल कॅन्सरमध्ये सर्जिकल मार्जिनची पर्याप्तता. आणि अजून एक सर्वोत्कृष्ट शोधनिबंध त्यांचा ठरलेला आहे, पुरस्कार मिळाला 2014ला मॅक्सिलोफेशियल आणि क्रेनिओफेशियल सर्जरीमध्ये विकोडोंटिक्स. आणि सोबतच शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात त्यांचं प्रचंड असं योगदान आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय क्षेत्रात 86 प्रकाशनं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहे आणि 741 गुगल स्कॉलर सायटेशन्स हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. H इंडेक्स 16 आणि I10 इंडेक्स 18 आणि असे प्रदीर्घ मोठी कारकीर्द असणारे डॉक्टर आज आपल्यासोबत आलेले आहेत आणि आज सगळ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. सर, या विषयावर सगळ्यात पूर्वी जाण्याआधी मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो बऱ्याचदा अनेक प्रेक्षकांना देखील पडलेला असतो की नेमका कॅन्सर कोणत्या पदार्थांमुळे होतो, कुठल्या डाएटच्या पदार्थांमुळे होतो? मोस्टली सगळ्या लोकांना माहीत आहे की 3 ते 4 पदार्थ असतात फक्त, एस्पेशली कॅन्सर ओरल कॅन्सरमध्ये, की ते जर आपण सेवन केलं त्यांनी कॅन्सर होण्याचे सर्वात जास्त पर्सेंटेज असतात. फर्स्ट इज टबॅको. आणि एस्पेशली भारतामध्ये, भारत इज अ ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल. आपल्या कंट्रीमध्ये 1.5 लाख नवीन ओरल कॅन्सर केसेस दरवर्षी उत्पन्न होतात. बापरे. आणि 85% जे हे कॅन्सर आहेत ते फक्त तंबाखू आणि आपल्या भारतामध्ये स्मोकलेस टबॅको म्हणजे गुटखा, खैनी यामुळे होतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये स्मोकलेस टबॅको इज मोर इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर्ड टू दी स्मोकिंग विच इज इन द वेस्टर्न वर्ल्ड. सेकंड इज दारू. लोकांना ते माहीत नाही आहे की कोणत्याही प्रमाणात दारू, लोक म्हणतात की लाईट ड्रिंकिंग इज गुड फॉर हेल्थ, बट नो, एनी काइंड ऑफ ड्रिंकिंग इज नॉट गुड फॉर हेल्थ. It has 200 times higher chances of causing oral cancer, especially जिभेचा कॅन्सर, if you have alcohol. Third, खूप लोकांना माहीत नसणार पण सुपारी. फक्त सुपारी, इवन विदाउट टबॅको, इट हॅज 300% चान्सेस तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. आणि चौथा there are different pointers. जर तुम्हाला दातानी वारंवार एका जागेवर तुम्हाला लागतोय किंवा डेंचर जे इनफिटिंग आहे, हे पण हे त्यामध्ये एव्हिडन्स नाही आहे. एव्हिडन्स झालेलं 3च आहे फक्त, तंबाखू इन एनी फॉर्म्स, कंबस्टेबल, स्मोकिंग, स्मोकलेस, अल्कोहोल अँड सुपारी. हे 3 पण जर आपण निषेध केलं तर आपण 85% कॅन्सर्स प्रिव्हेंट करू शकतो. अरे वा, ओरल कॅन्सर. वा. पण मग ह्याच्यावर उपचाराच्या अनेक पद्धती असतील. ह्या सगळ्या उपचारांमध्ये पोषणाचं महत्त्व नेमकं किती असतं? सो कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये 3 पिलर्स असतात. ओके. सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन. सगळ्यामध्ये हे जे 3ही आहे ते वेपन्स आहेत कॅन्सरला मारण्यासाठी. इट्स अ वॉर अगेन्स्ट कॅन्सर. कॅन्सरला मारण्यासाठी हे वेपन्स आहेत. पण गोळी हे पोषण आहे. जर तुमच्याकडे पोषण नसणार, तुमच्याकडे कितीही तोप आणि बंदुके असली, तुम्ही कॅन्सरला मात देऊ शकत नाही. त्यामुळे हे पोषण फार महत्त्वाचं आहे. कॅन्सर सर्जरीमध्ये पण, सर्जरीच्या आधी जर पेशंट फिट असला तर त्याचा आउटकम, सर्जरीचा आउटकम, कॉम्प्लिकेशनचा आउटकम फार चांगला होतो. सिमिलरली किमोथेरपीमध्ये पण इट्स अ हिट टू युअर बॉडी. किमोथेरपी इज हिट टू युअर बॉडी अँड रेडिएशन इज हिट टू युअर लोकल एरिया. तर ह्यामध्ये जर आपला पोषण एकदम सक्षम असला तर आपला आउटकम
रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट खूप चांगला असतो. म्हणजे हे स्टडी बोलते की 30% डिफर करू शकतो. तुमचं पोषण चांगलं असलं आणि जे मालनरिश असले त्यामध्ये हा डिफरन्स असू शकतो. ओके, पण मग एकूणच स्नायूंच्या ताकदीसाठी प्रथिनांचं महत्व नेमकं किती असतं? सो इंग्लिशमध्ये म्हणतो की प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द मसल्स. ओके, सो एक एक ब्लॉक असतो तो प्रोटीननी बनतो आणि पूर्ण हे एकत्र आल्यानंतर तो मसल बनतो. आणि इवन मला जर ते बसायचं आहे, ताट बसायचं आहे, चालायचं आहे, यासाठी पण आपण मसल लागतो. करेक्ट. आणि एस्पेशली ट्रीटमेंटमध्ये, सर्जरीमध्ये, किमोथेरपीमध्ये, रेडिएशनमध्ये आणि कॅन्सर पेशंट्समध्ये हे फार वीक होऊन जातात. याला आपल्याला एक वर्ड आहे सार्कोपिनिया. ओके. सार्कोपिनिया, या सार्को इज मसल, पिनिया इज लॉस. ओके. सो दॅट इज हायेस्ट इन कॅन्सर पेशंट्स. आणि या पेशंटमध्ये आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. कोणती? किमोथेरपी. हे नॉर्मल म्हणजे सिम्पल ट्रीटमेंट नसतात. हे 2 महिने 3 महिने चालतात. त्यामुळे जर ह्यामध्ये आपली जर पोषण चांगली नसली तर आपण हे ट्रीटमेंट पण पूर्ण करू शकत नाही. जर ट्रीटमेंट आपण पूर्ण करू शकले नाही तर कॅन्सर परत येतो. नाही, पण मग एकूणच व्हे प्रोटीन आयसोलेटचं ह्याच्यात कसं काय स्थान असू शकतं? सी अगेन, प्रोटीन आर बिल्डिंग ब्लॉक्स. या प्रॉब्लेम विथ प्रोटीन इज दॅट जर तुम्ही फक्त प्रोटीन खाल्लं तर हे अब्झॉर्ब होत नाही आणि तुम्हाला जुळाब पण होऊ शकते. यू कॅन हॅव GI प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ ओनली प्रोटीन. वे आयसोलेट म्हणजे काय असतं? म्हणजे यामध्ये दूध आहे. ओके. दूधमध्ये आपण कार्बोहायड्रेट काढलं, फॅट काढली, लॅक्ट्युलोज काढलं आणि फक्त प्रोटीन ठेवलं. जर त्यामध्ये 90% फक्त प्रोटीन राहिलं तर ते वे प्रोटीन असतं. लॅक्ट्युलोज, प्रोटीन आणि फॅट कार्बोहायड्रेटमुळे तुम्हाला GI डिसऑर्डर्स म्हणजे तुम्हाला जुलाब होऊ शकतो जर आपण जास्त प्रोटीन घेतलं तर. आणि वे प्रोटीन मोठामोठी 20 ग्रॅम्स आपण दर डे, एव्हरी डे देऊ शकतो. एस्पेन गाईडलाईन्स हे म्हणतात की जे पण तुमचं वजन आहे, समजा तुमचं वजन 50 kgs आहे, 1.2 ग्रॅम टू 1.5 ग्रॅम पर kg यू कॅन गिव्ह प्रोटीन. So you can have 75 grams. You should have 75 grams of protein every day. Oh. That is the reason why तुमच्या पोषणमध्ये प्रोटीन कंटेंट खूप जास्त पाहिजे. पण मग असं बऱ्याचदा होतं की भूक मंदावते किंवा खावंसं वाटत नाही. पण मग अशा वेळेला तुम्ही जे म्हणताय ते पोषण टिकवायचं कसं नेमकं? तेच एक खूप मोठं आमच्या समोर प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम होतात. पण त्याला सोल्युशन आहे. मी तो सांगतो की हे फर्स्ट ऑफ ऑल का होतं. रेडिएशन आणि किमोथेरपीमध्ये आपल्या तोंडामध्ये अल्सर्स होतात, तोंड येतो, घसा कोरडा पडतात, त्यामुळे तोंडाने आपण काही खाऊ शकत नाही. म्हणजे खूप वेळी आपण नाकातून नळी पण टाकतो, कारण की हे तुम्ही खाऊ शकत नाही. नाकातून नळी टाकून नळीतून आपण पोषण देतो. कधी कधी डायरेक्ट पोटात आपण नळी टाकतो, त्याला पेक ट्यूब म्हणतो आपण, तिथून पण आपण पोषण देतो. तर पोषणचं महत्त्व इतकं आहे की आपण त्याला इंटरव्हेन्शन करून त्याला पोषण देतो. आणि एस्पेशली इन सच केसेस म्हणजे तुला तोंडामध्ये अल्सर आले आहेत, घसा कोरडा पडलेला आहेत, यामध्ये आपण देऊ शकत नाही. तर याला सोल्युशन हे आहे की जर तुम्ही आणि मी दिवसातून 3दा आपण जेवण करतो, या पेशंटमध्ये आपण 5 to 6 टाइम्स करतो. पण थोडं घ्या, पण घ्या. फूड इज नॉट फॉर लक्झरी, इट्स अ मेडिसिन इन ट्रीटमेंट अँड कॅन्सर ट्रीटमेंट. पण मग अशा वेळेला कधी कधी इतर लक्षणं दिसू शकतात, म्हणजे मळमळ होणं किंवा मग चव बदलणं असेल, तर मग त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे? ॲब्सोल्युटली सर, दिस हॅपन्स मोस्टली आफ्टर किमोथेरपी अँड रेडिएशन. बिकॉज जे पण टेस्ट बड असतात ते जळून किंवा त्याला इरिव्हर्सिबल कधी कधी साईड इफेक्ट्स बसतो. त्याला कमीत कमी 3 ते 6 महिने लागतात पूर्ण रिव्हर्स होण्यासाठी. पण त्यावेळी टेस्ट बर्ड्स नाही आहे, तुम्हाला चव नाही आहे, ॲपेटाईट नाही आहे, त्यावेळी आपण नाकातून नळी टाकून त्याला भरपूर पोषण देतो आणि थोड्या वेळानंतर ते नाकाची नळी काढून टाकतो. पण दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट द न्यूट्रिशन इज, दॅट वी ऑल्सो हॅव टू इंटरव्हीन सर्जिकली टू गिव्ह न्यूट्रिशन टू दिस पेशंट्स. नाही, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं मगाशी म्हटलं ना की फूड ही लक्झरी नाही आहे, फूड हे मेडिसिन आहे. इम्युनिटी सिस्टीमवर त्याचा मोठा परिणाम होतो. म्हणजे पोषणाचा रोगप्रतिकारक शक्तीवर किती परिणाम होतो हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. सो आय जस्ट मी तुम्हाला फक्त एक स्टेटमेंट सांगणार. या रिड्युस्ड इम्युनिटी कॅन कॉज कॅन्सर. ओ, फॉरगेट अबाउट कॅन्सर पेशंट्स. I'm not talking about cancer patients, but जनरल सर हे स्टडीज सांगितलेले आहे की जे आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणतो, त्यामध्ये आपण काय करतो की तुमची पूर्ण इम्युनिटी आपण 0 करतो
ट्रान्सप्लांट करतो आणि त्यानंतर इम्युनिटी वाढवतो. का करतो? कारण की तो ऑर्गन ग्राफ्ट रिजेक्ट नाही व्हायला पाहिजे. त्यामध्ये कॅन्सरचा चान्सेस फार जास्त असतो, हे स्टडीज सांगतात. तर हे एक गोष्ट आहे. कॅन्सर पेशंटमध्ये हे जे ट्रीटमेंट करतो आपण, इम्युनिटी आणि किमोथेरपी आणि रेडिएशन सर्जरी, ह्याने पण इम्युनिटीवर फार परिणाम होतात. आता या इम्युनिटीला बिल्ड कशी करायची? तर विटॅमिन सी आपल्याला द्यायचं आहे, विटॅमिन ए द्यायचं आहे. विटॅमिन सी म्हणजे काय? सी म्हणजे सिट्रस फ्रुट्स, ओके, मोसंबी, ऑरेंजेस, लेमन, आमला. विटॅमिन ए म्हणजे कॅरेट्स. आपल्याला सिलेनियम द्यायचं आहे. कशामध्ये असतं? बदाम, बदाम खायचं. आपल्याला ओमेगा 3 ॲसिड्समध्ये द्यायचं आहे आपल्याला. हे कशामध्ये असतं? ॲव्होकाडोमध्ये असतं. तर ऑफकोर्स हे मी फक्त मला एक्झाम्पल सांगतो, हे पूर्ण लिस्ट तुम्हाला, यादी तुम्हाला भेटणार गुगलमध्ये. पण हे सगळं आपण केल्यानंतर इम्युनिटी फार बूस्ट होते. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज युअर गट हेल्थ. तर आपल्याला गट हेल्थ म्हणजे दही, प्रोबायोटिक द्या, हे सगळं. आणि कधी कधी इलेक्ट्रोलाइट रिच आपल्याला द्रव्य द्यावे लागतात. त्यांनी आपल्याला गट हेल्थ एकदम चांगलं राहतो. आणि जे पण आपण खातो ते ॲब्झॉर्ब होतात. कधी कधी काय असतं, आपण सगळं खातोय पण आपल्या शरीराला काय लागत नाही, कारण की ते ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळे गट हेल्थ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन सच केसेस. आणि ह्याच्यामध्ये सोशल सपोर्ट पण तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे सोशल सपोर्ट म्हणून एका रुग्णास नेमका कसा आधार द्यावा, काय वाटतं? मला ॲज माय पर्सनल ओपिनियन मला वाटतं की दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट नॉन मेडिकल फॅक्टर विच कॅन इन्फ्लुएन्स युअर आउटकम. ट्रू. सो एक पेशंट, कॅन्सर पेशंट जेव्हा ट्रीटमेंट घेतो, सर्जरी किंवा किमोथेरपी, रेडिएशन, तो कोणावर अवलंबून आहे? पूर्णपणे अवलंबून आहे. राईट फ्रॉम पोषण टू शौच. तो इतका अवलंबून पेशंट जर हॉस्पिटलच्या बाहेर पडला, हॉस्पिटलमध्ये सगळं त्यांचं सगळं भेटतं, पण एकदा बाहेर पडल्यावर जर त्याला सोशल सपोर्ट भेटला नाही, त्यांची वाईफ नाही किंवा हजबंड नाही किंवा कोणी मुलं नाही आहे, त्यांचा आउटकम चेंज होतो. आणि हे स्टडीज सांगतात की वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये सोशल सपोर्ट काफी कमी आहे, त्यामुळे त्यांचा आउटकम त्यामुळे कमी होतोय ॲज कम्पेअर टू इंडियन सिनॅरिओ, एस्पेशली इन रुरल एरियाज. इवन अर्बन एरियाज, इंडिया has started to be westernized with low social support. That is the reason why caregivers and social support फार इम्पॉर्टंट आहे. कारण ही ट्रीटमेंट कमीत कमी 2-3 महिने चालते. अच्छा, एक दिवसाचा वन डे मॅच नाही आहे, ती टेस्ट मॅच आहे. डॉक्टर, कर्करोगाच्या एकूणच सगळ्या पोषणामध्ये मल्टी डिसिप्लिनरीचं एकूण स्थान काय असतं टीमचं? तर आपण क्रिकेट खेळतो, त्यामध्ये 11 प्लेयर्स असतात. बरोबर. सिमिलरली इवन कॅन्सरमध्ये 10 ते 11 प्लेयर्स असतात. लोकांना फक्त सर्जन दिसतं किंवा किमोथेरपिस्ट किंवा मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट दिसतं किंवा रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट दिसतं, पण दर सर्जनच्या मागे 4 ते 5 लोक असतात. राईट फ्रॉम डायटिशियन जे पोषण देतात, राईट फ्रॉम डेंटिस्ट तो तुम्हाला दाताचा प्रकार बघतो, टू युअर ॲनेस्थेटिस्ट तुम्हाला भूल देतात, फिजिशियन जे तुम्हाला बाकीचे तुमचे BP, डायबिटीज कसं चाललं आहे ते तुम्हाला ऑप्टिमाइज करतं सर्जरीच्या आधी. करेक्ट. सर्जन सर्जरी करतो, तो बाहेर येतो. त्यानंतर नर्सेस असतात, ICU इंटेन्सिव्हिस्ट असतात. देन फॉर किमोथेरपी तुमचे जे पॅरामेडिक्स असतात, नर्सेस, ते फार महत्त्वाचे असतात. रेडिएशनमध्ये रेडिएशन टेक्निशियन असतात की तुमचे मेजरमेंट घेतात की किती एरियामध्ये तुम्हाला रेडिएशन घ्यायला पाहिजे. आणि मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट अप्रोचमध्ये काय आहे, हे तुम्हाला मी मॅनपॉवर सांगितलं. आणि फॉर एक्झाम्पल ओरल कॅन्सर आहे, त्याला रेडिएशन पण लागणार आहे आणि सर्जरी पण लागणार आहे. तर आपण काय करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये, आपण एका टेबलावर 6 लोक सोबत बसतो. ओके. आणि जे सिम्पल केसेस असतात ते आपण डिस्कस करत नाही, पण जे डिफिकल्ट केसेस असतात ते आपण डिस्कस करतो. त्याने काय होतं की तुमचं एक्सपिरियन्स, माझा एक्सपिरियन्स आणि 2-3 लोकांचा जास्त एक्सपिरियन्स, ते क्युम्युलेटिव्ह एक्सपिरियन्स करून त्या मल्टीडिसिप्लिनरी ट्यूमर टीम अप्रोच असं आपण करू. आणि त्याने काय होतं, कधी पण मिस्टेक्स होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. आणि कॅन्सर इज अ मल्टीफॅक्टोरियल, देअरफॉर इट रिक्वायर्स मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. करेक्ट आहे. आणि आपण बघितलं, म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की लोकांच्या काही चुकीचे पदार्थ खाण्यामुळे हे प्रमाण वाढतंय. विशेषतः भारतामध्ये ही गोष्ट जास्त होते. आणि त्यात भारतात जर बघितलं तर तंबाखूचं, गुटख्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे लोकांचं सेवन करण्याचं. सो ते कशा पद्धतीनं अवॉइड केलं पाहिजे, किंवा आपण प्रेक्षकांना ते सांगू की कसं त्या पद्धतीनं होतं, म्हणजे लोक जनरली त्यापासून परावृत्त होतील निदान. आपण एक छोटासा प्रयत्न आपल्याकडून.
according to GATS. GATS is a global adult tobacco survey ओके done by WHO in every country. In India, according to the number of 2016, 85% of all the cancers, oral cancers, are because of tobacco. ओ And problematic thing is 30% of all the adult Indians, they consume tobacco. 30%. So what is adult Indian? How many adult Indians do we have? At least 100 crore, 40 crore बच्चों को हमने अलग कर दिया. 100 crore adult Indians, 30%, 30 crore tobacco बाप रे. chewers, which is equivalent to US population. So that much is the population. That is the reason why India is a global oral cancer capital, which is unfortunate. Unfortunately, 50% of all these cancers, they die within first year of diagnosis. And 70% of all these cancers, they come to us in an advanced stage. ओ तर तुमच्या प्रोग्रामाने मला हेच सांगायचं आहे की आपल्याला ही कॅन्सर प्रिव्हेंट करायची आहे तंबाखू बंद करून. जर तुम्हाला कॅन्सर वाटतोय पण तरी पण अर्ली स्टेजमध्ये जर आपण त्याला पकडलं तर 90% क्युअर रेट आहे अरे वा विदाऊट एनी डिफॉर्मिटी. अरे वा येस. पण मग तुम्ही जसं म्हणता की ते क्युरेटिव्ह आहे 90%, मग काय काय उपचार पद्धती साधारण काय असतात त्याच्या? So, 3 pillars: surgery, chemotherapy and radiation. Yeah. Especially in oral cancers, surgery is a definitive treatment. जर तुमचं अर्ली स्टेजमध्ये आहे, स्टेज 1 आणि स्टेज 2, सर्जरी पर्याप्त होते. अजून काही ट्रीटमेंट करण्याची गरज नाही आहे आणि त्या सर्वायवल इज 90 to 100%. 5 year सर्वायवल. जर स्टेज 3 आणि 4 आहे तर आपल्याला रेडिएशन आफ्टर सर्जरी लागते. रेडिएशन चालते 2 महिने, पण त्यामध्ये पण सर्वायवल इज 70 to 80%. प्रॉब्लेम स्टेज 4मध्ये येतं तेव्हा रेडिएशन पण लागतं सर्जरीच्या नंतर आणि किमोथेरपी पण लागतं. त्यावेळी हे पोषण खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी ते पौष्टिक पदार्थ खात आहेत, ते फूड इज नॉट इक्वॅलंट टू लक्झरी अँड इक्वॅलंट टू मेडिसिन, हे ॲटिट्यूड बाळगत आहेत, तर हे ट्रीटमेंट पूर्ण होते. ट्रीटमेंट पूर्ण होण्यावर बिमारी परत येण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. पण म्हणजे मग लोकांनी नेमकं रोजच्या आहारात काय खाल्लं पाहिजे पटकन सो रोजच्या आहारात इज डिफरंट अँड जे पेशंट आहेत त्यांचा आहार डिफरंट आहे. तर जसं मी सांगितलं, प्रोटीन कंटेंट कमीत कमी 1.5 grams per kg body weight is necessary on everyday basis, जे आपण पण खात नाही. असं. ओके. आणि जे आपले नॉर्मल लोक असतात, मला असं वाटतं की काय खाल्ल्याने कॅन्सर नाही होणार, हे फार कमी पदार्थ आहेत, पण काय खाल्ल्याने कॅन्सर तो आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तर ते आपल्याला कमीत कमी अवॉइड करायचं आहे. तरुणांमध्ये सुद्धा हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळतं. जसं तुम्ही मगाशी आकडेवारी सुद्धा सांगितली इंडियन अडल्टची, सो त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आय एम व्हेरी सॉरी, बट हे आपले जे लोक असतात, सेलिब्रिटी असतात अँड एक्सेट्रा, ते मॅकडॉवल CD विकतात, ते इलायची विकतात, पण हे सरगेट मार्केटिंग आहे. आणि यांनी काय झालेलं आहे की ते पूर्वी लोक कच्ची तंबाखू खायची, त्याची ड्युरेशन इज 15 to 20 years. स्टडी सांगतात की हे तंबाखू खाल्ल्यावर 15 ते 20 वर्षांनंतर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण आता गुटखा आणि हे केमिकली केमिकली फायर्ड टबॅको जे असतं, त्यांनी ही जे ड्युरेशन आहे हे कमी होऊन 5 to 10 years झालेलं आहे. त्यामुळे मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असताना मी 18 आणि 19 वर्षाच्या लोकांना पण, बच्चूला पण टंग कॅन्सर झालेलं आहे आणि ॲडव्हान्स कॅन्सर झालेलं हे बघितलेलं आहे. ते माझ्यासाठी फार त्रासदायक होता, कारण की एक 18 and 19 years यू कॅनॉट एक्सपेक्ट टू हॅव ओरल कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा. दॅट इज हाऊ फास्ट फॉरवर्ड गुटखा और केमिकली फायर्ड टोबॅको हॅज ड्रिवन ऑडियन्सेस और पॉप्युलेशन इनटू. नाही, खरंच हे दुर्दैवी आहे, पण त्यातनं लोकांनी आता धडा घेणं गरजेचं आहे आणि आपली योग्य आहार पद्धती आणि उपचार पद्धती सुद्धा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? कर्करोगाने लढताना हिम्मत ठेवा छातीला. कर्करोगाने लढताना हिम्मत ठेवा छातीला. पोषण थाळीतलं अन्न देईल तुम्हाला शक्ती. पोषण थाळीतलं अन्न देईल तुम्हाला शक्ती. प्रत्येक घासाला दडलेली हे आमची युक्ती आणि त्याला जिंकायला आहे. थँक्यू.
वा, क्या बात आहे. म्हणजे अतिशय समर्पक शब्दात तुम्ही सांगितलेलं की कशा पद्धतीने लोकांनी काळजी घ्यायला हवी आहे. डॉक्टर, आज तुम्ही आलात आणि आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. प्लेजर इज माइन. आणि याच सोबतच या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.